त्या माध्यमातून, त्या वाहनांच्या माध्यमातून वाहतूक केल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंमध्ये, मग तो भाजीपाला असेल, मग इतरही त्या वस्तू असतील, त्यामध्ये दरवाढ हळूहळू होताना आपल्याला दिसते. अर्थात कोणी असो, तुम्ही असो, मी असो, आपल्याला कोणालाही दरवाढ नको आहे, कारण त्या तुलनेत उत्पन्न जे आहे किंवा त्यातनं मिळणारा मेहताना जो आहे तो काही वाढताना दिसत नाही. म्हणून दरवाढ नको अशीच प्रतिक्रिया जी आहे ती सर्वसामान्य देताना दिसतात. यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. एसटी संपावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचं विलीनीकरण अशक्य असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा तारीख पे तारीख पडणार की ठोस निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्य सरकारनं म्हणजे हायकोर्टाने राज्य सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. 2 लस घेतलेल्यांनाच राज्य सरकारने रेल्वे प्रवासाची मुभा दिली होती. राज्य सरकारने 2 लसीची सक्ती का केली असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. तसंच तुम्हाला हे अधिकार कोणी दिले होते असा प्रश्नही हायकोर्टाने विचारला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी केलेल्या अभ्यासामध्ये जूनच्या अखेरीस 4थी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र संसर्गजन्य तज्ज्ञांनी रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होणार नाही, उलट रुग्णसंख्येमध्ये उतरण दिसण्याची शक्यता वर्तवली. कोरोना काळात अडचणीत आलेल्या उद्योग व्यापार क्षेत्राला राज्य सरकारने दिलासा दिला. विक्री कराची 10,000 रुपयांपर्यंतची सर्व थकबाकी माफ, तर 10 लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांनी 20% रक्कम भरल्यास उर्वरित 80% रक्कम माफ करण्याची तरतूद असलेलं विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत महिला अत्याचारांचे 11 महिन्यांमध्ये 5,154 गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी 4,063 गुन्हे उघड झाले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत दिली. तर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याचं आढळून येईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाने सुरू केलेल्या पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ 2021 मध्ये महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांपेक्षा परप्रांतातील शिधापत्रिकाधारकांना अधिक झाल्याचं दिसून येतं. 2021 मध्ये महाराष्ट्रातील 14,245 शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटी योजनेचा वापर करून इतर राज्यातून धान्याची उचल केली आणि याच काळात इतर राज्यातील 49,999 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातून धान्याची उचल केली. गेटवे ऑफ इंडिया इथल्या प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब, अपोलो बंदर इथे नवीन जेट्टी बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतला. या धक्क्यावर 10 ठिकाणी एकाच वेळी 20 प्रवासी बोटी उभ्या करता येतील अशी व्यवस्था करण्यात येते. पाण्याच्या टाक्यात डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही येत्या 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले. सर्व यंत्रणांना त्यांनी हे निर्देश देऊ केलेत. नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. यासाठी पेशवेकालीन परंपरा जपत रंगपंचमीला शहरातल्या गावठाण भागामध्ये असलेले दगडी रहाडी खुल्या करण्यात आल्यात आणि या रहाड्यांची साफसफाई करून त्या पाण्यानं भरण्यात आल्या. नाशिक रहाडी रंगपंचमी दरम्यान डीजे वाजवण्यास पोलिसांनी मनाई केली आणि यामुळे संतप्त झालेल्या मंडळाच्या कार्यकर्ते आक्रमक झालेत. वेळेवर परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांना पोहोचण्यासाठी PMPML कडून पूरक सेवा देण्यास सुरुवात झाली. पुण्यामध्ये 2 तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 ठिकाणांहून वर्तुळाकार मार्गावरून ही सेवा कार्यरत राहणार आहे आणि या सेवेमुळे नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणं सोयीचं होईल. पीसे टेमघर जलशुद्धीकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसंच 1500 मिलीमीटर व्हॉल्व्ह बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ठाणे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहील. 24 तासांच्या बंदमुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून स्टेम प्राधिकरणामार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्याचं विभागवार नियोजन करण्यात आलं. मीरा भाईंदर शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सूर्य धरणातून 218 दशलक्ष लिटर पाणी मीरा भाईंदरसाठी मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारकडून
473 कोटींच्या प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली। मात्र त्यापूर्वी शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था उभी करण्याचं काम पालिकेला करायचं आहे आणि त्यामुळे येत्या 2 वर्षात शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2 एप्रिलला गुढीपाडवा आहे। पाडव्यासाठी काठी, साखरगाठी, माळा, नवे वस्त्र, तांब्याचा चंबू यांची बाजारपेठेत 1 आठवडा आधीच त्या ठिकाणी मिळकत सुरू झाली आहे आणि त्यामुळे साखरगाठी तयार करण्याचं काम नाशिकमधील व्यावसायिक करताना दिसतात। साखरगाठींचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत स्थिर असून यंदा गुढीपाडवा जोमात होईल आणि गाठींनाही चांगला उठाव मिळेल अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। उल्हासनगरमध्ये एका भरधाव ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि या अपघातात रस्त्यावरून जाणारा पाळीव कुत्रा ठार झाला। सुदैवाने त्याचा मालक बचावला। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला। एका जीपमध्ये अडकलेल्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाला सर्पमित्रानं जीवदान दिलंय आणि या सापाला निसर्गाच्या सानिध्यात आता सोडण्यात आलंय। सातारा जिल्ह्यातील वाई शहरातून कल्याणमध्ये ही जीप आली होती। पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या अस्तित्वाचा तांत्रिक वाद कोर्टात जाण्याची चिन्ह आहे। स्थायी समिती रद्द होत नसल्यानं आपलं पद कायम राहून कारभार करायचा अधिकार असल्याचा दावा स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष हेमंत रासने यांनी केला होता। मात्र राज्य सरकारने प्रशासक नेमल्याच्या आदेशावरून हे अधिकार रद्द केल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला। नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। विधान परिषदेच्या सभापतींनी आयुक्तांच्या बदलीचे आदेश दिले। 7,000 सदनिकांच्या संभाव्य घोटाळ्याप्रकरणी बदली करण्यात आल्याची माहिती आहे। राज्यातील 19 जिल्ह्यांसाठी गुड न्यूज आहे, कारण 19 जिल्ह्यांमध्ये 0 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे। राज्यात गेल्या 24 तासात 99 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोनाबाधित बरे होण्याचं प्रमाण 98.11% इतकं झालं, तर गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये। गेल्या 2 वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पहिल्यांदाच कोविड रुग्णसंख्या 0वर आली आहे। त्यामुळे नवी मुंबई पालिकेची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे। उजनी जलाशयात पुणे पिंपरी चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झालंय। उजनीतील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी निगडीत घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळून येत आहेत आणि त्यामुळे पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवण्यात आले। कोरोनामुळे पालक गमावलेल्या ठाणे जिल्ह्यातील बालकांना कायदेविषयक सहाय्यासाठी 23 मार्च रोजी लोक अदालत होणार आहे। बालकांना वारसा हक्क मिळवून देणं, वडिलोपार्जित घर, शेती त्यांच्या नावावर करून देणं आदीबाबत मार्गदर्शन केलं जाईल। मुंबईतील मीरा रोड पोलिसांनी बनावट मेडिक्लेम तयार करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्यात। बनावट मेडिक्लेम तयार करून डॉक्टर आणि लॅब असिस्टंटचं फसवणूक करत असल्याचं समोर आलं। त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली। शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना अंबरनाथमध्ये घडली। एका खासगी ट्युशनच्या शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करत होता। मुलीच्या तक्रारीवरून शिक्षक राहुल यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली। ठाण्यात रुस्तमजी अकुरा नावाच्या इमारतीवरून उडी घेत एका महिलेने आत्महत्या केली आहे। पूजा नागवेकर असं या महिलेचं नाव असून तिने इमारतीच्या 31व्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं। मात्र तिने आत्महत्या का केली याचं कारण कळू शकले नाही। मुंबईतल्या सांताक्रूज भागात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी भेसळखोरांकडून 570 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत ते नष्ट करण्यात आलं असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। पिंपरीत लॉकअपमधून एका चोरट्याने पोबारा केल्याची घटना घडली। सडपातळ असल्यामुळे चक्क जेलच्या गजांमधून हा चोरटा पळून गेला। चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली। एका टेम्पोने रिक्षाला धडक झाली आणि त्यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 भागात मुख्य चौकात हा अपघात झाला आणि यामध्ये रिक्षा चालक नवनाथ मोरे गंभीररित्या जखमी झाला।
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत कांद्याचे भाव गडगडले। गेल्या आठवड्यात 18 रुपयांनी विकला जाणारा कांदा आता 8 रुपयांनी विकला जातोय। पोषक वातावरणामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आणि त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली। एका बाजूला कांद्याची आवक वाढली तर दुसरीकडे कांद्याला मागणी नसल्याने कांद्याचे भाव 50% घसरले। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। श्रीनगरचं ट्युलिप गार्डन हे आशिया खंडातील सर्वात मोठं उद्यान काही दिवसात सुरू होणार आहे। दरवर्षी लाखो पर्यटक ट्युलिप गार्डनला भेट देतात। दल सरोवराच्या काठावर बांधलेलं भव्य ट्युलिप गार्डन 23 मार्च रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाणार आहे। 2 वर्षांहून अधिक काळ पर्यटकांसाठी हे गार्डन जे बंद होतं आणि आता यावेळी ट्युलिप गार्डन पाहण्यासाठी इथे मोठ्या संख्येने लोक येतील अशी अपेक्षा वर्तवली जाते। जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात। जम्मू काश्मीरच्या हस्तकला विभागातर्फे महिलांसाठी विविध प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येतात आणि या प्रशिक्षण केंद्रात महिलांना विणकाम, शिवणकाम, हस्तकलेचं प्रशिक्षण देण्यात येते। उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्या जातात। महिला त्यांच्या कल्पकतेने झाडाच्या मुंजपासून बनवल्या जातात। पर्यावरणपूरक वस्तू विकून त्या भागातील महिलांची कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते आणि काही महिलांनी अशा सजावटीच्या वस्तू बनवून त्यांना थोडेफार पैसे मिळतात। त्यामुळे त्यांच्या राहणीमानात देखील फरक पडल्याचं दिसतं। ओडिशामध्ये कॅमेरामन मानस सुवेंची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी पोलिसांनी माहिती आणि जनसंपर्क विभागाचे माजी संचालक निरंजन सेठी यांच्यासह 2 जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। देशात अजूनही काही ठिकाणी वीज आणि शौचालयाचा प्रश्न अद्यापही कायम आहे। कोइंबतूरमध्ये नारी कुरुवर समाजातर्फे आंदोलन करण्यात आलं। या ठिकाणच्या मुहुरू नगरमध्ये महिलांनी आंदोलन केलं। वीज आणि शौचालयासाठी महिलांनी आंदोलन केलं। केरळमधील कोट्टायम शहरात आजही पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने महिलांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला। तिरुअनंतपुरममध्ये महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचं निदर्शनास आलंय आणि यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजप कार्यकर्त्यांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात मंत्रालयाबाहेर निदर्शनं केली। राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिकंदर कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि राज्याचे पक्षप्रमुख सुरेश कश्यप यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात आला। पश्चिम बंगालमधील चंदननगरमधील गोंडलपारा ज्यूट मिल कामगारांनी आंदोलन पुकारलं आहे। गोंडलपारा ज्यूट मिल हे सुमारे 3 महिने बंद आहे। ज्यूट मिलच्या परिसरात काही कामगार आजही वास्तव्यास आहेत। वीज आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी आज गोंडलपारा ज्यूट मिलच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केलं। IPL सुरू होण्यापूर्वी आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। IPLच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारने स्टेडियमच्या आसन क्षमतेच्या 25% परवानगी दिली आहे। यावर्षी मात्र IPLसाठी सर्वसामान्य चाहत्यांना मैदानात जाऊन सामना पाहण्याची संधी मिळणार आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत आणि थोड्याच वेळात इतरही घडामोडी आपण पाहणार आहोत माझी सहकारी स्नेहल बरोबर पुढल्या बुलेटिनमध्ये। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।